विरोधात तो डाव होता आणि तुम्ही त्याला प्रतिसाद डावानेच दिलेला आहे. नाही, बरोबर आहे. बघा, आता चाळीसगावच्या लोकांनी जी 12 लोक भाजपाची नव्हती, ती 13 लोक तिकडे निवडून आली. त्यांचा एकाने इकडे आला म्हणजे मत टाकलं असेल असा आम्हाला अंदाज आहे. आणि जी 12 लोक होती ही राष्ट्रवादीची आणि उभाटाची होती. त्यातले नगरसेवक काही उभाटाचे होते, काही राष्ट्रवादीचे होते. त्यांनी अधिकृत पक्षाचं ते काम करतायत. त्यांनी ज्यावेळेस मतावर बहिष्कार टाकला हा भाजपालाच फायदा झाला. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की कोण लोक कशी अप्रत्यक्ष कोणाला मदतीसाठी पुढे येत आहेत. 40 पण तोच भाग झाला. ती माझी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती का नाही होती हा भाग बाजूला सोडा, पण त्यांनी मतदान न केल्यामुळे आम्हालाच फायदा झाला. त्याच्यामुळे आम्ही जे 96% मतं घेतली अजून 2% कमी होत होती. जर तिथल्या चाळीसगावच्या 12 नगरसेवकांनी मतं टाकली असती तर ही मतं आता याच्या पारडात गेली असती, उभाटाला, शरद तायडेंना, आणि त्यांची मतं 24 झाली असती. म्हणजेच जो मार्जिन होता तो आमचा कमी झाला असता. जो मार्जिन आम्हाला वाढवता आला स्ट्रॅटेजी म्हणून ते बरोबर होतं. कदाचित त्यांच्यातल्या काही लोकांना काय वाटलं असेल, परंतु 100% ती मतं न देणं हे भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीसाठी फायद्याचंच राहिलं. आपली राजकीय खेळी यशस्वी झाली या निमित्ताने. आपली राजकीय खेळी यशस्वी झाली. 100% राजकारणात राजकीय खेळी कराव्याच लागतात. जी मतं आपल्याला मिळत नसतील ती मतं जर थांबून जर फायदा होत असेल तर ती मतं थांबलीत. कोणाला काही वाटू द्या, परंतु आता मी बोलत नाही. योग्य वेळ आल्यावर त्याच्यावरही काहीतरी बोलेल. भाजपा लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ देत नाही असा आरोप केला होता. मला एक तुम्ही सांगा, म्हणजे बहिष्कार टाकणं म्हणजे हा लोकशाहीची थट्टा आहे. तुम्हाला जो मताचा अधिकार लोकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत. म्हणजे तिथं अभिषेक देशमुख हे राज्याचे आता राष्ट्रवादीचे हे उपाध्यक्ष आहेत, युवा मोर्चाचे ते उपाध्यक्ष आहेत, तिथं जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील होते आणि हे सगळे महायुतीचे नेते असताना त्यांनी बहिष्कार टाकणं म्हणजे ही भाजपाला मदत करणं ही अंदर की बात आहे. तिथली आघाडी हमारी साथ आहे. नाही केलं, मला माहिती नाही बहिष्कार टाकला. तुम्ही सांगताय त्यांना कदाचित उद्विग्नता आली असेल की त्यांच्याच लोकांनी त्यांना साथ दिली नाही असं त्यांना वाटत असेल. त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला तुमचेच लोक पाडण्यासाठी बसलेत. आता त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल.